राज ठाकरे जे बोलायला लागले की अगदी कार्यकर्त्यांसकट सत्ताधारी पक्षातल्या वरिष्ठांना सुद्धा झापतात आणि बोलायचं थांबले की उत्सुकता वाढते की आता राज ठाकरे कुणाला झापणार याची। राज ठाकरे हे व्यक्तिमत्व असं आहे की चुकीला चूक म्हणताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये भेदभाव करत नाहीत। चूक झाली की मग कुणीही असो त्याला स्वतःच्या स्टाईलमध्ये असं बोलायचं की समोरच्याला आपण केलेल्या चुकीची लाजच वाटली पाहिजे। एकंदरीत राज ठाकरे यांच्या पक्षाची कधीच जास्त चर्चा राजकारणात नसली तरी सुद्धा राज ठाकरेंच्या भाषणांची आणि त्यांनी केलेल्या टीकांची चर्चा मात्र अगदी राज्यापासून ते केंद्रातल्या राजकारणात सुद्धा होत असते। यावेळी राज ठाकरेंनी मागचा पुढचा कसलाच विचार न करता सत्ताधारी नेत्यांवर टीका केली आहे। यात भाजपच्या राज्यातल्या मंत्र्यांसोबतच थेट पंतप्रधान मोदी यांना सुद्धा राज ठाकरेंनी खोचक टोले लगावलेत। नीट पेपर फूट, देशातल्या तरुणांच्या समस्या, तसेच राम मंदिर चोरी आणि यासोबतच दिल्लीतलं आंदोलन एवढं जास्त का पेटलं याचं अगदी सविस्तर विश्लेषण राज यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलंय। त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांच्या आजच्या भाषणामध्ये मोदींना नेमके कोणते टोले लगावलेत, चंद्रकांत पाटलांवर काय टीका केली आहे आणि देशातल्या तरुणांच्या भविष्याबाबत काय भीषण वास्तव सांगितलंय हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच एका विधानावरून झापलं। बघा, शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की दिल्लीतल्या आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले त्या दगडावरच्या फिंगरप्रिंट ह्या आधारशी जोडून गुंडांचा शोध घेतला जाणार आहे। आता पाटलांच्या या विधानावर राज ठाकरेंनी रोखठोकपणे म्हटलंय की एका माणसानं डोक्याला इतकं तेल चोपडलं पण यांना बुद्धी काही आली नाही आणि हे म्हणे राज्याचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री। काय बोलतोय आपण? जग कुठं चाललंय आणि आपण कसले शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहात? खरं तर चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट मला पाहिजेत। कोल्हापुरातल्या लोकांनी ज्ञान मिळावं म्हणून पाटलांना पुण्यामध्ये पाठवलं, पण पुण्यात सुद्धा यांचं काहीच झालं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांची अप्रत्यक्षपणे का होईना पण थेट अक्कल काढली। बरं, पाटलांनंतर राज यांनी त्यांचं भाषण वळवलं थेट पंतप्रधान मोदींकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना माफ केल्याचा एक व्हिडिओ आज पोस्ट केलाय। याच व्हिडिओवर राज ठाकरेंनी थेट मोदींनाच काही मोलाचे सल्ले दिलेत। राज ठाकरे मोदींना असं म्हणाले की कुणाच्याच बाबतीत खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये हे मी मान्य करतो, पण पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय की हे तुमच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा आधी सांगा। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून ते आमच्यापर्यंत सुद्धा भाजपच्या सोशल मीडिया टीमनं प्रत्येक राज्यात ट्रोलिंगचा पूर आणलाय, तो आधी थांबवा। पंतप्रधानांनी त्यांच्या ट्रोलिंग टीमला जरा सुधारायला सांगावं। आज पंतप्रधान त्या व्हिडिओमधून म्हणाले की मी सगळ्या मुलांना माफ केलं, पण गेली 12 वर्ष जे तुम्ही केलंय त्याची माफी कोण मागणार? ज्यांनी तरुणांची डोकी फोडण्याचे आदेश दिले ते तुमचे लोक कधी माफी मागणार आहेत? ज्या पोरांनी पेपर फुटीमुळे आत्महत्या केली त्या पोरांच्या पालकांची माफी कोण मागणार? मोदी म्हणतात देशातल्या तरुणांचा मार्ग भरकटलाय। अहो, पण मार्ग बनवणाऱ्यांनी जर चुकीचा मार्ग बनवला असेल तर ते बिचारे तरुण करणार तरी काय? असे अनेक संतप्त सवाल राज ठाकरेंनी मोदींना केलेले आहेत। यानंतर राज ठाकरेंनी देशातील आमदार खासदार फुटीबाबत आणि सतत होणाऱ्या निवडणुकांवर सुद्धा टीका केली। राज ठाकरे असं म्हणाले की डिजिटलायझेशनच्या बाता मारतात, मग हे आमदार आणि खासदार जेव्हा फुटतात तेव्हा हेच नेते 50-50 कोटी घ्यायला कार्ड कुठं नक्की स्वॅप करतात। बरं, राज ठाकरे यावरच थांबले नाहीत तर पुढे त्यांनी त्यांच्या भाषणाचा रोख हा राम मंदिरामधील चोरीकडे वळवला। राज असं म्हणाले की राम मंदिरासारख्या भावनिक आणि पवित्र ठिकाणी चोऱ्या होत आहेत। बरं, चोरी साधी सुधी नाहीये तर चक्क 1400 कोटींची आहे। सरकारमधले सगळे मंत्री यावर मूग गिळून गप्प बसलेत। मतं मागताना मात्र आवर्जून राम मंदिर लागतं। पंतप्रधानांनी या राम मंदिराच्या चोरीबद्दल देशासमोर बोलणं गरजेचं होतं। तरुणांना धर्मांध बनवून वाया घालवण्यापेक्षा त्यांना शिक्षणाच्या आणि भविष्याच्या वाटेवर लावा असं म्हणत राज ठाकरे मोदींना राम मंदिरावरून सुद्धा प्रचंड बोलले। थोडक्यात काय, इतक्या वर्षांपासून जनतेच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात साठलेल्या नैराश्याचा आंदोलनामधून उद्रेक झालाय, हाच राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाचा मुख्य गाभा होता। सत्ताधाऱ्यांचे दिवस भरत आलेत आणि त्यांनी आता तरी सावधगिरीने निर्णय घेतले पाहिजेत हेच राज यांना आजच्या भाषणामधून सांगायचं होतं। कदाचित राज ठाकरेंचं आजचं भाषण हे जनतेला त्यांच्या स्वतःच्या मनातल्या भावना वाटल्या असाव्यात।
अनेक जण म्हणतात की राज ठाकरे फक्त बोलायचं काम करतात, पण लक्षात घ्या, सध्याच्या घडीला लोकशाही धोक्यात आहे असं वाटतंय तरी सुद्धा अशात सरकार विरोधात बोलायला सुद्धा हिम्मत लागते आणि राज ठाकरे ती हिम्मत करतायत. त्यामुळे जनतेला सुद्धा राज ठाकरेंचं म्हणणं पटतंय. तुम्हाला राज ठाकरेंची भाषणं आवडतात का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, ऑनलाईन नेता या आमच्या YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा.